नमस्कार मंडळी, तर स्वागत असं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये। सकाळी लवकर उठले आणि चहा वगैरे पिऊन घेतलाय। आज शेवपुरी बनवायची होती म्हणून कामावरून येताना मी शेवपुरीसाठी लागणारं सगळं साहित्य घेऊन इले। शेवपुरीसाठी लागणारं कांदा, टोमॅटो वगैरे, कोथिंबीर चिरून घेतले, फरसाण घेतले, शेव घेतले, सगळं साहित्य एकत्र करून घेतले। मी नेहमी घरच्या घरी शेवपुरी बनवते कारण मला घरच्या घरी शेवपुरी केलेली खूप आवडता, त्याच्यामुळे मी घरच्या घरी शेवपुरी बनवते। एका प्लेट मध्ये 6-7 पुरी घेतले, त्यात कांदा घातले, टोमॅटो घातले, कोथिंबीर घातले, शेव घातले, सगळं मस्तपैकी अशी शेवपुरी तयार करून घेतली कारण शेवपुरी मला खूप आवडतं। शेवपुरीसाठी लागणारे रगडा तर मला करूक मिळाला नाही, थोडी गडबड होती कारण लवकरात लवकर मला शेवपुरी खायची होती कारण आमका आज जरा बाहेर फिराक जायचं होता। कोणाकोणाक शेवपुरी आवडता मला नक्की कमेंट करून सांगा। फायनली माझी शेवपुरी अशा प्रकारे बनवून झालेली होती। आता मी तुमका खाऊन सांगतोय कशी आहे शेवपुरी। खाऊन तर मी बघितलं, टेस्ट तर एकदम भारीच होती। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। थँक्यू।